ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंड कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील कुरणवाडी शिवारामध्ये पिंजऱ्यामधनं निसटलेल्या बिबट्याला पकडण्यात पुन्हा एकदा वनविभागाला यश आलंय। 22 मार्च रोजी पहाटेच्या दरम्यान वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या पुन्हा एकदा अडकलाय। कुरणवाडीमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये गुरुवारी पहाटे बिबट्या अडकला होता, मात्र पिंजऱ्याच्या बाहेरील 3 बिबट्यांनी पिंजऱ्याला धडका देत आतमध्ये जेरबंद झालेल्या बिबट्याला सोडवलं होतं। त्यानंतर या परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली होती, कारण या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून 4 ते 5 बिबट्यांचा मुक्त संचार आहे। यावेळी त्यांनी येथील पाळीव प्राण्यांवरती देखील हल्ले केले होते, त्यामुळे येथील शेतकरी भीतीच्या वातावरणाखाली आहेत। या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील धाव घेतली होती आणि वन विभागाला बिबटे पकडण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली होती। त्यानंतर वन विभागानं या परिसरात 2 पिंजरे लावले होते, त्यामधील एका पिंजऱ्यामधनच निसटलेला बिबट्या हा 22 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा अडकलाय। सदर बिबट्या हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी।